नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मंडळी, आपण सगळ्यांनी एक म्हण ऐकलेली असेलच, दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन पाखालीला। अर्थात जो मूळ मुद्दा आहे किंवा जे महत्त्वाचं काम आहे ते सोडून द्यायचं आणि दुसरी रिकामी कामं करत बसायचं, असाच काहीसा प्रकार ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या तपासामध्ये पोलिसांकडून सुरू आहे। पोलिसांकडून पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली। त्यावेळी संतोष वाळके नावाचे डीवायएसपी याचे प्रमुख होते, तर आता विश्वंभर गोल्डे नावाचे अधिकारी याचे प्रमुख आहेत। पण यांनी गेल्या 7, 8, 9 महिन्यात किंवा त्यांच्याकडे तपास आल्यापासून काय दिवे लावलेत असा जर का प्रश्न विचारला तर उत्तर येतं 0। या सगळ्या अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी सुरेश कुटेंना मदत कशी होईल, कायद्यातील पळवाटा कशा त्यांना शोधून देता येतील यासाठीच प्रयत्न केल्याचं आजपर्यंत दिसून आलेलं आहे। यांनी केवळ दिखावा केला। जेव्हा हरिभाऊ खाडेसारखा एक अधिकारी 1 कोटी रुपयांची लाच मागताना आणि 5 लाख रुपये कॅश घेताना अडकला, त्यानंतर या सगळ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले। आता हे बालंट आपल्या मानगुटीवर बसणार, मग त्यामध्ये माझी जाऊ पतसंस्थेची चौकशी किंवा राजस्थानी मल्टीस्टेटची चौकशी, साईनाथ परभणींची चौकशी किंवा ज्ञानराधा मल्टीस्टेटची चौकशी, या सगळ्यामध्ये आपण जेवढं काही खाल्लंय ते सगळं ओकावं लागेल किंवा आपल्या मागे जर का चौकशीचा ससेमिरा लागला तर आपल्याला देखील खाडेंसारखं बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, असं या अधिकाऱ्यांना वाटलं आणि रातोरात चक्र फिरली। जे कुठे आजपर्यंत लोकांना फेसबुकवरून वेड्यात काढण्याचा उद्योग करत होते, त्यांचा पत्ता पोलिसांना रात्रीतून मिळाला। त्यांच्या हिंजवडीच्या किंवा त्या बानेरच्या फ्लॅटवर पोलिसांनी रेड केली, तिथून त्यांना घेऊन सुखरूप बीडला आले। हा सगळा प्रकार एक ढोंग होता आणि आता देखील म्हणजे कुठे अटक होऊन 1.5-2 महिने होत आले तरी देखील पोलिसांना यात काहीही प्रगती साधता आलेली नाही। पोलिसांनी केवळ ज्ञानराधाचे हार्ड डिस्क गोळा करून 3715 किंवा 3790 कोटी रुपये हे कुटेंनी अपहार केलाय, त्यांच्याकडे एवढ्या टीव्ही होत्या, तेवढे त्यांचे सेव्हिंग डिपॉझिट होते वगैरे वगैरे माहिती दिली। पण कुटेंना ज्ञानराधा मधला पैसा कुठं वापरला याची विचारणा कोर्ट करतंय। पोलिसांकडे त्याचं उत्तर नाहीये, त्यांच्या वकिलांकडे त्याचं उत्तर नाही। आणि आता पोलीस काय करू लागले, पोलीस हे हमाली धंदे करू लागले। हमाली धंदे म्हणजे पोलिसांनी गाड्या जप्त करायच्या किंवा गाड्या उचलून आणायच्या, हे धंदे पोलिसांचे नाहीयेत। 2 पोकळ बांबूचे जर का फटके दिले ना त्या कुटेला तर सरळ होईल तो, पण करायचं नाहीये, कारण त्या पोकळ बांबूला वरून पैशाच्या नोटाचे बंडल बांधलेले आहेत ना, म्हणून ते हात बांधले जातात। मग हे असे जर हात बांधले गेले तर तपास काहीच होत नाही। एकीकडे ठेवीदार जालन्यामध्ये असेल किंवा बीडमध्ये असेल, संभाजीनगरमध्ये असेल, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करतायत, आंदोलनं करतायत, मोर्चे काढतायत, पण त्याचा फारसा गांभीर्यानं विचार पोलीस प्रशासन करताना दिसून येत नाहीये। जालन्याच्या पोलिसांनी काहीतरी 2-3 कोटी रुपयाची त्यांची वाहनं जप्त केली, बीडच्या पोलिसांनी देखील 5-10 वाहनं जप्त केली। आता या वाहनाचे काय नट बोल्ट आणि टायर ट्यूब विकून ठेवीदारांनी स्वतःचे पैसे जमा करून घ्यायचे का? आणि या सगळ्या वाहनांवर टाटा कॅपिटल असेल, टाटा फायनान्स असेल, सिटी बँक असेल, महिंद्रा असेल, त्यानंतर श्रीराम फायनान्स असेल, ICICI असेल, HSBC असेल, HDFC असेल, अशा अनेक बँकांचं फायनान्स आहे। मग हे जर का फायनान्स आहे तर गेल्या 1.5-2 वर्षापासून कुटेंनी एकही हप्ता फायनान्सचा भरलेला नाही, त्यामुळे फायनान्सवालेच गाड्या शोधतायत। पोलिसांनी जर का गाड्या आणून लावल्या तर फायनान्सवाल्याचं ते काम करतायत। फायनान्सच्या डिपार्टमेंटकडे किंवा फायनान्सचे जे काही खासगी आणि नॅशनलाइज बँका आहेत त्या बँकांकडे वसुलीसाठी किंवा गाड्या जप्त करण्यासाठी काही टोळ्या असतात। त्यांना टक्केवारीवर गाडी दिसली की उचलून आणायची असे त्यांना कॉन्ट्रॅक्ट करून दिलेलं असतं। अशा पद्धतीने आता पोलीस वागू लागलेत का? आणि पोलीस गाड्या जप्त करून करणार काय? 2-5 वर्षापूर्वीची गाडी ही मार्केटमध्ये जर का विकायला काढली तर 40% सुद्धा रक्कम हातात येणार नाही। आणि ती विकण्याचे अधिकार हे पोलिसांना आहेत का? कोर्टाने तसे दिलेत का?
याचा तरी विचार पोलिसांनी करायला पाहिजे. विनाकारण नको तिकडे एनर्जी वेस्ट करण्याचा किंवा ठेवीदारांना हे दाखवण्याचा प्रयत्न पोलीस करतात की आमचा तपास सुरू आहे, आम्ही एवढ्या गाड्या जप्त केल्यात, आम्ही तेवढ्या गाड्या जप्त केल्यात. पोलीस हे सगळं ठेवीदारांना वेड्यात काढण्याचे उद्योग करतायत. त्यांचा तपास हा सुरुवातीपासून कुटेंना वाचवण्यासाठीचा झाल्याचं आजपर्यंत दिसून आलेलं आहे. तसं जर का नसतं तर बीडमध्ये 2 ते 3 वेळा आणि जालन्यात देखील 1 वेळा न्यायालयाने अटक बेकायदेशीर ठरवलीच नसती. साध्या ज्या गोष्टी आहेत ना तपासामधल्या त्या सुद्धा पोलीस फॉलो करत नाहीयेत. पोलीस अगदी किरकोळ पाकिट माराला किंवा किरकोळ चोराला दरोडेखोराला पकडल्यासारखं एक कुटेंना या पोलीस स्टेशनमधून त्या पोलीस स्टेशनमध्ये नेतात आणि तिथं गेल्यानंतर न्यायालय पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करतं किंवा पोलीस तपासाला उघडं नागडं करतं. म्हणजे खाडेच्या प्रकरणात पूर्णपणे इब्रत धुळीला मिळालेली असताना, खाकीची इज्जत वेशीवर टांगली गेलेली असताना देखील जर का SITचे प्रमुख म्हणून विश्वंभर गोल्डे असतील किंवा SP असतील यांना जर का अजूनही तपास कसा करावा हे जर का कळत नसेल ना तर खरोखर यांनी एखाद्या हुशार मुंशीच्या हाताखाली काम करावं आणि या कायद्यातले लूपहोल्स राहणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे. आणि पोलिसांनी खरोखरच सांगतो की हे गाड्या जप्त करणं किंवा इतर कामं करणं हे पोलिसांचं काम नाहीये. त्यातून काही हासिल होणार नाही. पण केवळ तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असा धंदा पोलिसांनी कुटेंसोबत चालवलेला आहे. कुठे हे गेल्या महिन्यात, 1.5 महिन्यात, 2 महिन्यात त्यांच्या चेहऱ्यावर कुठलंही रिग्रेट नाहीये. त्यांना कुठलाही पश्चाताप नाहीये की आपण लाखो लोकांची फसवणूक केली, अनेक लोकांच्या मुलांचे लग्न मोडले, अनेकांच्या आई वडिलांना रुग्णालयात मेडिकल इमर्जन्सीसाठी पैसे नसल्यामुळे आपला प्राण गमवावा लागला. याचा कुठलाही रिग्रेट कुटेंच्या चेहऱ्यावर नाहीये. कुटे बिनधास्तपणे जेलमध्ये एन्जॉय करत असल्यासारखं राहत आहेत. रोज दाढी केली जाते, रोज डाय केला जातोय, रोज त्यांना इस्त्रीचे कपडे भेटत आहेत, घरचं जेवण भेटतंय. अजून काय पाहिजे? उलट खेळ जर का लॉजिंगवर राहिले असते एखाद्या रूमवर तर त्यांना किमान लाईट बिल, एका रूमचं भाडं 2-3 हजार रुपये असं द्यावं लागलं असतं. इथं फुकटात सुरू आहे. त्यामुळं कुटेंचे लाड बंद करून पोलिसांनी या प्रकरणामध्ये वास्तवाला धरून तपास करणं गरजेचं आहे. गाड्या जप्त करून किंवा त्याच्या प्रॉपर्टीच्या डिटेल्स घेऊन त्यावर जप्तीची कारवाई करण्याच्या ऐवजी त्याचे पैसे ठेवीदारांपर्यंत कसे मिळतील आणि त्याच्या कुठल्या प्रॉपर्टीज त्या शोधता येतील आणि त्या प्रॉपर्टीवर किती लोन आहे, त्यातली किती पैसे हे ठेवीदारांना देणं शक्य आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आणि सगळ्यात महत्वाचं की कुटेंनी ठेवीदारांच्या 3.5-4 हजार कोटीवर जो दरोडा घातलाय ते पैसे कुठं उधळले, त्यांनी नेमकं केलंय काय हे लोकांसमोर आणण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नाहीतर कुठे असाच 4-6 महिने, वर्षभर पोलीस कस्टडीत राहील आणि एक दिवस न्यायालय त्याला जामीन देऊन कुठे शान के साथ रस्त्यावर वावरताना दिसेल. पोलीस कशा पद्धतीने ठेवीदारांना वेड्यात काढलं असं म्हणून हसताना दिसते. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.